मागितली आणि कल्याण मागितलं की सगळ्या गोष्टी होतात. नाही, अगदी शेवटचा प्रश्न सर विचारते, कारण आता एक मोठं आंदोलन सुरू आहे आपल्या महाराष्ट्रात, मुंबईमध्ये. तर त्या आंदोलनाबद्दल सरकारची भूमिका कशी असणार आहे? कारण मोठं आंदोलन होत आहे. सरकारची भूमिका पहिल्या दिवशीपासून स्पष्ट आहे. बघा, आता हे जे काही आंदोलन चाललेलं आहे, मी वारंवार सांगितलं की 2014 पासून 2025 पर्यंत मराठा समाजाच्या हिताचे जेवढे निर्णय झाले ते आमच्या सरकारने केले. त्याच्यापूर्वी काही फार झाले नाहीत आणि आता आमचंच पुन्हा सरकार सगळे निर्णय करत आहे. म्हणजे मी असेल, शिंदेसाहेब असतील, आम्हीच घेतलेले सगळे निर्णय आहेत. मग त्यात आरक्षणाचा विषय असेल तर आरक्षण पहिल्यांदा मी दिलं, मग शिंदेसाहेबांच्या काळात आम्ही दिलं. त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इतकं सबळ केलं की आज 1.5 लाख आपण उद्योजक तयार केले आहेत. म्हणजे नोकऱ्या मागणारे नाही तर नोकऱ्या देणारे मराठा तरुण आपण तयार करू शकलो आहोत. आज आपण त्या ठिकाणी सारथीची निर्मिती केल्यामुळे मोठ्या प्रमाणात MPSC आणि UPSCमध्ये मराठा तरुणांचा टक्का वाढलेला आहे. त्यासोबत आपण जो काही त्या ठिकाणी निर्वाह भत्ता सुरू केला भाऊसाहेब देशमुखांच्या नावाने, त्याच्यामुळे हॉस्टेल जरी मिळालं नाही तरी मुलांना बाहेर शिकता येतं, त्या ठिकाणी राहता येतं. राहण्याचे सगळे आपण पैसे देतो. फी सवलत आपण त्या ठिकाणी दिली आहे. विदेशात शिक्षणाची सवलत आपण दिली आहे. त्यामुळे शिक्षण आणि रोजगार या दोन्ही गोष्टींवर सगळे निर्णय हे आपल्या सरकारच्या काळात त्या ठिकाणी झाले. आणि आज जे 10% आरक्षण आपण दिलेलं आहे ते टिकलेलं आहे, ते आरक्षण गेलेलं नाही. म्हणजे अशी परिस्थिती नाही आहे की मराठा समाजाला आरक्षण नाही आहे, आरक्षण आहेच. आता त्यात वेगवेगळी मतं आहेत. काहींचं मत आहे आम्हाला OBCतनं द्या, काहींचं मत आहे अजून वेगळ्या पद्धतीने द्या. आता शेवटी राज्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागतं. जे कायद्याच्या चौकटीत असेल, कुठलं राज्य असा विचार करेल की आपल्या राज्यातला एक मोठा घटक हा असंतुष्ट राहावा, त्याने काय फायदा आहे? सगळ्यांना संतुष्ट करणं हाच आपला त्या ठिकाणी विचार असतो. पण असं करत असताना एकाच्या संतुष्टीकरता दुसऱ्याला त्याच्यासमोर भांडण्याकरता उभं करा, दुसऱ्याला असंतुष्ट करा आणि एकमेकाशी भांडत राहावा, झुंजवत ठेवा, हे आम्हाला मान्य नाही आहे. आम्हाला ते करायचंही नाही आहे. राजकारण चुलीत गेलं, पण अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे मला असं वाटतं की आमच्या तत्वात कुठेही बसत नाही. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की सगळ्यांचं समाधान कसं निघू शकेल असा प्रयत्न आहे आणि ते संविधानाच्या चौकटीत काढावं लागेल. म्हणून बघा, राज्य सरकारने पुढाकार घेऊन आज त्या संदर्भात आमच्या एम्पावर्ड कमिटी जी आहे, मंत्री समिती, त्यांनी बैठक घेतली आहे आणि मग त्यांनी त्या संदर्भात काही निर्णय घेतलेले आहेत. आता मला असं वाटतं शिंदे समिती जी आहे, जी निघालीची, ती चर्चा करणार आहे. चर्चा करून जे काही मागण्या आहेत त्या मागण्यांवर संविधानाच्या चौकटीत, बघा काय आहे की दबावामध्ये आपण संविधानाच्या चौकटी बाहेर गेलो तर ते टिकत नाही ना. शेवटी आज आपण कोणाला तरी आनंद देण्याकरता एखादी गोष्ट केली आणि ती टिकली नाही तर उद्या अधिक जोराने आपल्यावर त्याचा बॅकलॅश येईल. त्यामुळे संविधानाच्या चौकटीत जे काही निर्णय करायचे ते करायचा आमचा प्रयत्न आहे. सर, खूप आभार. खरं तर तुम्ही आज सविस्तर गप्पा मारल्यात आणि खरंच चर्चेतनं मार्ग निघेल अशी आपण